लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकच्या राजकीय वर्तुळातून मोठी घडामोड समोर येत आहे। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीच्या हालचाली आता वेग घेताना दिसत आहेत। डाळिंब कृषी मार्केटचे संचालक बापूशेठ पिंगळे यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज घेतलाय। बापूशेठ पिंगळे हे डाळिंब कृषी मार्केटचे संचालक असून स्थानिक स्तरावर त्यांचा कार्यकर्ता म्हणूनही सक्रिय सहभाग राहिलाय। त्यांच्या पत्नी रोहिणी पिंगळे या पंचवटी प्रभाग समितीच्या सभापती म्हणून कार्यरत आहेत। निवडणूक जाहीर झाल्यापासूनच बापूशेठ पिंगळे हे विधान परिषद निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। मी कार्यकर्ता म्हणून उमेदवारी अर्ज घेतला असून वरिष्ठ नेत्यांचे आदेश मिळाल्यास सोमवारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं बापूशेठ पिंगळे यांनी स्पष्ट केलं। आता आपण अर्ज तर घेऊन ठेवला आहे आणि पक्ष जे सांगेल त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल। पक्षाने सांगितलं की आपल्याला फॉर्म भरायचा आहे तर सोमवारी आपण फॉर्म भरू। पक्षाच्या आदेशाची आपण वाट पाहणार आणि त्यानंतर निर्णय घेणार। भारतीय जनता एक कार्यकर्ता म्हणून मी अर्ज घेतला आहे। भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे का शिस्तबद्ध आहे। जोपर्यंत वरून काही सूचना केल्या जात नाही तोपर्यंत फॉर्म भरला जाणार नाही। सगळ्या पदाधिकारी असेल, वरचे आमचे पालकमंत्री असेल, बाकीचे आमचे भारतीय जनता पार्टीचे जे वरिष्ठ नेते आहेत सगळ्यांची भेट घेतली आहे। तयारी पूर्ण झाली? हो, तयारी पूर्ण आहे। आमचा तर दावा भाजपलाच मिळावा आहे, पण आता वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील। दरम्यान नाशिकच्या राजकीय समीकरणांमध्ये या हालचालींमुळे नवीन चर्चेला उधाण आलंय, तर पुढील घडामोडींवर आता सर्वांचंच लक्ष लागलंय। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।